नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। वडाळा बहिरोबा इथे सुखरूप प्रसूती झालेल्या मजूर महिलेची तिच्या कुटुंबासोबत डॉक्टर काळेंनी तिच्या गावी यवतमाळ इथे केली सुखरूप रवानगी। लॉकडाऊनच्या काळामध्ये हाताला काम नसल्यामुळे गावी निघालेल्या मजुरांचे समुपदेशन करून पारनेर पोलिसांनी त्यांची निवारा केंद्रामध्ये केली व्यवस्था। मुंबईवरून दुचाकीवरती आलेला आणि हातावरती शिक्का असणाऱ्या व्यक्तीला राऊरी फॅक्टरी इथून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले दाखल। आणि सुपा बाजार समितीमध्ये चिंच खरेदीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गर्दी, मात्र सोशल डिस्टन्सिंगचा उडाला पुरता फज्जा। वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाऊन त्रस्त झाला आहात तर एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक। हाडांच्या तसेच शिरांच्या दुखण्यावरती 100% इलाज। आमच्या क्लिनिकमध्ये नैसर्गिक पद्धतीनं जुनाट आजारांवरती उपचार केले जातात। सायटिका, गुडघेदुखी, कंबर, पाठ, मान, मणका दुखणं, चकती सरकणं, संधिवात, पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं यासारख्या एक ना अनेक दुखण्यांवरती इथे उपचार उपलब्ध आहेत। फी 500 रुपये। थेरपीची फी 1500 ते 2500 रुपये। आयुर्वेदिक औषध हा 1 महिन्याचा खर्च आहे। वेळ 11 ते 5 वाजेपर्यंत। क्लिनिक गुरुवारी बंद राहील। येण्याच्या अगोदर फोन करूनच यावं। तुम्ही आज आलात तरी देखील चालेल। गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता। डॉक्टर तन्वीर देशमुख, ठिकाण गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, दातांचे वैद्य हॉस्पिटल शेजारी, रोशन कॉम्प्लेक्स समोर, नगर मनमाड हायवे, राहुरी। मोबाईल नंबर 8605 60 66 64 आणि 9975 90 60 07। तेव्हा एक वेळेस अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, राहुरी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये कोरेगाव भीमा येथून यवतमाळ या आपल्या गावी पायी निघालेल्या मजूर महिलेची वडाळा बहिरोबा इथे सुखरूप प्रसूती झाली। दरम्यान प्रसूतीनंतर या महिलेस कुटुंबासोबत आपल्या गावी सोडण्याची जबाबदारी येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अविनाश काळे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पूर्ण केली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरेगाव भीमा इथून यवतमाळ या आपल्या गावी पायी जाण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या समवेत निघालेले मजूर महिला वडाळा बहिरोबा इथे प्रसूती झाली होती। त्या महिलेची प्रसूतीनंतर यवतमाळ या आपल्या गावी रवानगी करण्यात आली आहे। यासाठी निवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अविनाश काळे यांनी पुढाकार घेतला आणि स्वखर्चानं या दाम्पत्याला रुग्णवाहिकेच्या द्वारे घरी पोहोच केलाय। कोरेगाव भीमा इथे उपजीविका करण्यासाठी आलेलं दाम्पत्य पायी प्रवास करत आपल्या गावी यवतमाळ इथे चाललं होतं। मात्र पायी चालत असलेल्या या महिलेची प्रसूती वडाळा इथे परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने बँकेच्या एका आडोशाला करण्यात आली होती। सुखरूप प्रसूती झालेल्या या महिलेसह तिच्या बाळाला आणि कुटुंबाला पुढचा प्रवास कसा होईल याची धास्ती पडली होती। असं असताना नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अविनाश काळे यांनी प्रसूत झालेल्या या महिलेला तिच्या घरी कुटुंबाच्या समवेत पोहोच करण्याची जबाबदारी उचलली। लॉकडाऊनच्या या काळामध्ये अडवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाकडून तशी रीतसर परवानगी घेण्यात आली आणि या महिलेला पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे या सर्व कुटुंबाच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलंय। कोरोनाच्या या संकटामध्ये आरोग्यदूत बनून अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका, आरोग्य सेविका, सेवक हे प्रयत्नांद्वारे मोठा लढा देत आहेत।
डॉक्टर अविनाश काळे यांनी प्रसूत झालेल्या या महिलेला कुटुंबाच्या समवेत यवतमाळला पोहोच करण्याची जबाबदारी घेतली आणि देवदूत बनून हे कार्य केलं. या कार्याचं समाजामध्ये मोठं कौतुक होत आहे. दिनांक 19 एप्रिल रोजी पुण्यावरून यवतमाळला पायी जात असताना एका मजूर महिलेचा वडाळा बहिरोबा येथे प्रसूती ATM मध्ये प्रसूती करण्यात आली. त्यानंतर सदर महिला आणि तिची मुलगी सुदृढ स्वरूपात नेवासा ग्रामीण रुग्णालय येथे शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली ॲडमिट होती. सदर महिलेला डिलिव्हरीनंतर ती सुखरूप झाल्यानंतर तिला यवतमाळला जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. तर या वेळेला शासकीय यंत्रणेच्या विनंतीनुसार श्वास हॉस्पिटल मार्फत त्यांच्या जाण्याची व्यवस्था आमच्या ॲम्ब्युलन्स मार्फत मोफत करण्यात आली. सदर महिला आत्ताच आलेल्या निरोपानुसार एक अर्धा तासापूर्वी यवतमाळ येथे सुखरूप पोहोचलेली आहे. बाळ आणि बाळाची दोघांची तब्येत चांगली आहे आणि दोन्हीही सध्या यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात ॲडमिट आहेत. आणि पुण्याहून येत होतो, त्याच्यात रस्त्यात डिलिव्हरी झाली. ती कशी काळे साहेबांना मदत केली. ती कशी रस्त्यात डिलिव्हरी झाली. काळे सरनं मदत केली. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान साध्या पद्धतीनं साजरा करावा, घरामध्येच नमाज अदा करावी असं आवाहन करमाळा शहराचे मुख्य काझी मुजाहिद काझी यांनी मुस्लिम बांधवांना केलं आहे. पवित्र रमजान महिना मुस्लिम समाज बांधवांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या कालावधीमध्ये उपवास करणं, एकत्र येऊन नमाज पठण करणं, अन्नदान करणं हे पवित्र मानलं जातं. करमाळ्यामध्ये याच पद्धतीनं दरवर्षी रमजान महिना पाळला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता धोका आणि प्रशासनानं केलेलं आवाहन याला प्रतिसाद देऊन पारंपरिक पद्धतीनं रमजान साजरा न करता घरामध्येच रमजान साजरा करण्याचं आवाहन मुजाहिद काझी यांनी केलंय. ते म्हणालेत की डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून समाज कार्य करतायत, म्हणून आपण देखील आपली जबाबदारी ओळखावी. लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी कटिबद्ध राहावं. आपल्या एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे पूर्ण मुस्लिम समाज बदनाम होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी. तसेच गोरगरीब लोकांना शक्य तेवढी मदत करावी अशी विनंती देखील त्यांनी समाज बांधवांना केली आहे. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मैं मुजाहिद काजी, करमाला शहर काजी, तमाम मुसलमानों को माह रमज़ान की मुबारकबाद देता हूँ और इस बाबरकत महीने में कसरत से दुआएं करें और घरों में बैठ के इफ्तार है, तरावी है और दीगर इबादतें हैं वो घरों से ही पूरा करें. और प्रशासन की तरफ से जो भी इंस्ट्रक्शन दिए गए हैं उसी सभी इंस्ट्रक्शन का पालन करें और उसको फॉलो करें. और उसी के साथ मैं ये अपील करता हूँ कि जो भी गरीब है, यतीम है, मिस्किन है, उनको मदद करने की कोशिश करें. अभी लॉकडाउन की वजह से खासकर मजदूर वर्ग है या गरीब है, मिस्किन है, वो बाहर नहीं निकल पा रहा है. और नौजवानों से मैं अपील करता हूँ वो उनके घरों पे जाकर उनकी मदद करें. और उसी के साथ जो हमारे फ्रंट वॉरियर है, जैसे कि डॉक्टर्स है, नर्सेस है, हमारे गवर्नमेंट ऑफिसर है, तहसीलदार है, नायब तहसीलदार है, सर्कल है, तलाटी है, अव्वल और जो भी हमारे जो ग्रामीण क्षेत्र में जो काम कर रहे सरपंच है, जो इन्हें हजरात जो खासकर फ्रंट में होकर हमारे कोरोना बीमारी से लड़ने के लिए सभी इंतज़ाम कर रहे हैं और हमारी हिफाजत कर रहे हैं. उन्हीं सभी हजरात का मैं शुक्रिया अदा करता हूँ और उनको मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. तमाम मुसलमानों की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ और मुसलमानों से फिर से अपील करता हूँ ऐसा कोई काम न करे कि जिससे हम पे कोई उंगली उठाए और हम प्रशासन का पूरे रूल्स एंड रेगुलेशन फॉलो करते हुए आगे बढ़े. इंशाल्लाह इस माह रमज़ान में हम कसरत से दुआ करेंगे और इस बीमारी से निजात पाएंगे. शहर काजी करमाड़ा के जो हमको हिदायतें दिए हैं उसको हम पूरे दिल खुशी से हम उसको अमल करते हैं और हम जो भी हमको मालूमात दिए हैं घर के अंदर इबादत करने के लिए हम उसको
बरोबर हम उसको अदा कर रहे हैं। और मैं सब तमाम शहरवासियों, शहर के लोगों से, तमाम मुस्लिम भाइयों से गुजारिश करता हूँ कि रमज़ान की जितनी भी इबादतें हैं वो हम घर के अंदर अदा करके, दुआएं खैर करके, और तमाम इस हिंदुस्तान की बीमारी से हम आज़ादी चाहते हैं और जल्द अज जल्द आज़ाद हो जाएगा इंशाअल्लाह। सचिन जिंजाडे, C24 तास, करमाळा. सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवलाय. देशभरामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अनेक जिल्हे, शहर कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. मात्र राहुरी तालुक्यात अद्याप देखील कोरोना विषाणूचा शिरकाव झाला नाहीये. पोलीस प्रशासन चोख भूमिका पार पाडतंय. दरम्यान लॉकडाऊन मध्ये राहुरी खुर्द इथे हरीश एजन्सी हे हार्डवेअरचं दुकान सुरू होतं. या ठिकाणी जाऊन राहुरीचे दबंग पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी कारवाई केली आणि गुन्हा दाखल झालाय. राहुरी तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंहाचा वाटा असणारे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांची राहुरी तालुक्यामध्ये दबंग अधिकारी म्हणून एक वेगळीच ओळख तयार झाली आहे. राहुरी शहरात तसेच तालुक्यामध्ये संचारबंदीचं पालन करण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा तालुक्यामध्ये शिरकाव होऊ नये यासाठी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस एक करून ते आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोना विषाणूनं संपूर्ण देशात सध्या थैमान घातलंय. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते. 27 एप्रिल रोजी सकाळी महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 8,068 एवढी होती, तर मयत लोकांची संख्या 342 एवढी होती. तसेच अहमदनगर जिल्ह्यामधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे 43 एवढी होती. जिल्ह्यामधील श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा तसेच जामखेड आदी तालुक्यामध्ये कोरोना विषाणूच्या महामारीनं नागरिकांना हैराण करून सोडलाय. अशा परिस्थितीमध्ये राहुरी तालुक्यात कोरोना विषाणूचा अद्याप शिरकाव झाला नाहीये. त्याचं श्रेय फक्त काही मोजक्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना जातं. त्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे राहुरी पोलीस ठाण्यामधील दबंग पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके. गणेश शेळके हे आपल्या जीवाची बाजी लावून राहुरी तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव रोखण्यासाठी दिवस रात्र एक करतात. संचारबंदीचं पालन करण्यासाठी नागरिकांना कधी हात जोडून विनंती करतायत, तर कधी एका दबंग अधिकाऱ्याची भूमिका घेऊन रस्त्यावरती विनाकारण फिरणाऱ्यांना खाकी वर्दीचा हिसका दाखवतायत. सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहीर झालंय. असं असताना सकाळी राहुरी खुर्द येथील हरीश एजन्सी हे हार्डवेअरचं दुकान सुरू होतं. पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी तातडीनं सदर दुकानामध्ये जाऊन कारवाई केली आहे. या प्रकरणी दुकानाचे मालक हरीश गौतमचंद बांटिया यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास हवालदार अमित राठोडे करतायत. या दुकानावरती कारवाई करू नये यासाठी तालुक्यामधील अनेक पुढाऱ्यांनी शेळके यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाही भीक न घालता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. शहरामध्ये विनाकारण रस्त्यावरती फिरणाऱ्यांना उठाबशा तसेच बेडूक उड्या मारण्याची शिक्षा केली जाते. गणेश शेळके यांची कारवाई पाहून दबंग सिनेमामधील सलमान खानची आठवण राहुरी तालुक्यातील नागरिकांना होते. रस्त्यावरनं जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक गाडीवरती गणेश शेळके यांची करडी नजर आहे. प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते. अशा काही निवडक अधिकाऱ्यांमुळेच राहुरी तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा अद्याप शिरकाव झाला नाहीये. दरम्यान आज करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासोबत पोलीस शिपाई प्रवीण आहिरे, पोलीस मित्र संकेत गिऱ्हे आदी उपस्थित होते. राहुरी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंहाचा वाटा असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे सध्या राहुरी तालुक्यातील एक दबंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. शासनाने संचारबंदी लागू केली. या संचारबंदीचा कडेकोट पालन करण्यासाठी सध्या गणेश शेळके हे रस्त्यावर उतरून काही वेळेस नागरिकांचे हात जोडून विनंती करून त्यांना समजावून सांगतात की घराबाहेर पडू नका. तर काही वेळेस एक दबंग अधिकारी बनून काही टार्गेट लोकांना रस्त्यावर विनाकारण फिरत असताना त्यांना दंडुक्यांनी मार देऊन तसेच त्यांना उठबाशा तसेच बेडूक उड्या मारण्याची शिक्षा करत आहे. राहुरी तालुक्यात अशा काही अधिकाऱ्यांमुळे आज अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा शिरकाव झाला नाही. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंध्यत्व निवारण सेंटर, दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार, वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू गुटखा दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडेवाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढ काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन. मोबाईल नंबर 7498136701. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ. गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया. तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 02426 235500. जनसंपर्क अधिकारी, मोबाईल नंबर 8390 02 4973. 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. मोबाईल नंबर 8007 97 57 59. तेव्हा मग आता धावपळ करू नका. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. कारण तू हवा आहेस. मी सकाळी माझा आवरतो, खाकी वर्दी घालतो, हातात लाठी घेतो आणि चौकात उभा राहतो. तू उगाच घराबाहेर पडतोस, वर मला येऊन नडतो. मी तुला एक रट्टा देतो, तुला परत घरी पाठवतो. तू जगायला पाहिजेस, कारण तू हवा आहेस. मी माझे आवरते, घरच्यांना सावरते, खुंटीवरचा कोट घेते, दवाखान्यात जाते, तिथून तुझ्या एरियात येते, येऊन मार मीच खाते. कारण तू जगला पाहिजेस, कारण तू हवा आहेस. मी हातात माईक घेतो, इन्फेक्टेड एरियात जातो, तिथून रिपोर्टिंग करतो, भल्याच्या गोष्टी सांगतो. तू ऐकायचं सोंग करतो, स्वतःला हवंय तेच करतो. गर्दीत जातो, गर्दीच होतो. मी जगासमोर तुझा उद्धार करतो, कारण तू जगला पाहिजेस, कारण तू हवा आहेस. मी हातात झाडू घेतो, तुमच्या गल्लीत येतो, तुझा कचरा न्यायला येतो. तू फिरायला बाहेर पडतो, मास्क घालायला विसरतो, घातलेला मास्क असाच टाकतो. फक्त स्वतःचा विचार करतो. तरी तुझ्यासाठी मी राबतो, कारण तू जगला पाहिजेस, कारण तू हवा आहेस. मी हे सारं पाहतोय, सगळ्याचा हिशोब ठेवतोय. कोण कोणासाठी खपतोय,
कोण बिंडोकासारखा वागतोय. तू अजूनही एकत्र जमतोयस. तुला वाचवणाऱ्याला मारतोयस. माणुसकीमध्ये धर्म आणतोयस. कुणा मूर्खाचं तू ऐकतोयस. एक गोष्ट लक्षात घे, आधी माणूस जन्माला आला, मग आला धर्म. धर्म आहे नावाला, माणुसकीच आहे मर्म. हार तुरे राहू दे आता थोडे काही दिवस. नको सामूहिक नमाज सध्या, नको आहेत कोणते नवस. ओस पडतील मंदिरं मस्जिद, जर तूच उरला नाही. खतरा सध्या जीवाला आहे, कोणत्या धर्माला नाही. मी जगणं शिकवलं. जगणं महत्वाचं आहे. तू जगला पाहिजेस, कारण तू हवा आहेस. घरातून बाहेर पडणारा प्रत्येक जण हा कोरोनाचा सिक्रेट एजंट आहे. पोरांनो, तुमचा बाप मित्रांना भेटायला जर बाहेर जात असेल तर त्याला तुमच्या जीवापेक्षा त्याचे मित्र जास्त महत्वाचे आहेत. काका काकू, जर तुमचा मुलगा बाहेर जाताना मास्क वापरत नसेल तर त्याला तुमच्या जीवाची काहीच काळजी नाही. थोडेच दिवस राहिले, थोडे दिलानी घेऊया. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही अशा परिस्थितीमध्ये मजूर आपल्या कुटुंबांच्या सोबत आपल्या गावी पायी निघाले. अशा मजुरांना पारनेर पोलीस निरीक्षक राजेश गवळी तसेच पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित तांबे यांनी थांबवलं, त्यांची समजूत घातली आणि टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालयामध्ये निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे मजुरांचे मोठे हाल होत आहेत. हाताला काम नाहीये आणि पोटाला अन्न मिळत नाहीये. त्यामुळे मजूर मुलाबाळांसह आता आपल्या गावाकडे पायीच निघाले आहेत. वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामधील महिला आणि पुरुष मजूर असे एकूण 45 लोक जुन्नर तालुक्यातील वडगाव, कांदळी आणि राजुरी तालुका जुन्नर या ठिकाणांवरून रविवारी सकाळी नगर कल्याण महामार्गावरून पायीच चालले होते. ही बाब टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर येथील पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या लक्षात येताच या सर्वांचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे यांनी समुपदेशन करून तहसीलदार ज्योती देवरे यांना माहिती दिली आणि टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालयामधील निवारा केंद्रामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी अधिकारी यांच्या समवेत या लोकांची समक्ष भेट घेतली आहे. त्यांच्या अन्न आणि पाणी आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी देखील केली आहे. यावेळी या मजुरांना त्यांच्या या सोयी सुविधांमुळे मोठं समाधान वाटलं आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हाताला काम नाही आहे आणि पोटाला अन्न नाही आहे. कोरोनाची भीती, त्यामुळे घरी असणाऱ्या आप्त स्विकीयांच्या ओढीमुळे हे मजूर घराच्या वाटेवर आता निघाले होते. आम्रपाली अनिल शेंडे, रायना डोळंबवाडी, तालुका दिग्रज, जिल्हा यवतमाळ. आम्ही इथं शेतीच्या कामासाठी आलेलो आहोत आणि आमचं मजुरी करून पोट भरण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि घरी जाण्यासाठी आम्ही पैदल निघलेलो आहोत. आमची मदत करून आम्हाला घरपर पोचवावं. त्या शेती मालकानं आम्हाला जेवण दिलं, आम्ही पदार्थ करून खाल्लेलं आहे आणि मदत येताना आमची सोय झाली खायची. आम्ही घरी जाण्यासाठी आमचे लेकरं बाळ आमची वाट पाहत आहे आणि आमची सरकारने लवकरच व्यवस्था करून आम्हाला घर पोचून द्यावं. आणि दिगाबा शेंडे, राहायला डोळंबवाडी, मुक्काम चिखली, तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ. आम्ही इकडं कामाला आलो राजुरीला कामाला आलो. काम केलं, मालकानं काम झालं, आणून दिलं आम्हाला उपाशी ठेवू. काही खायला दिलं नाही, काही नाही. लेकरं बाळा आहे आमच्या मग लहान लहान. आम्ही थोडं चालत पैदल गावाकडे निघू. आम्ही सरकारनं आम्हाला सोय केली खाण्यापिण्याची, तर आम्ही थांबून जाऊ. आम्ही काही हातावर पोट आहे आमचं. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.
लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हातावरती पोट असणारे मजूर आपल्या गावी पायीच निघाले आहेत. दरम्यान त्यांना थांबवून श्रीगोंद्यामध्ये तरुण व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून गेल्या 23 दिवसांपासून या मजुरांची राहण्याची आणि चहा नाश्ता जेवणाची सर्व व्यवस्था चोख पद्धतीने सुरू आहे. महाजी शिंदे विद्यालयामध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे. या उपक्रमाचं मोठं कौतुक होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रामधील अनेक मजूर लॉकडाऊनमध्ये आपल्या गावाकडे पायीच निघाले होते. प्रशासनानं त्यांना थांबवलं आणि महादजी शिंदे विद्यालयाच्या निवाऱ्याला ठेवलंय. 78 मजुरांचे जेवण, चहा, नाश्ता याची जबाबदारी उचलत शहरामधील तरुण व्यापाऱ्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेले 23 दिवस झाले ते व्यापारी त्या मजुरांच्या कुटुंबामधील सदस्यांसारखी काळजी घेत आहेत. कोरोना संकटामध्ये अनेक ठिकाणी माणुसकी दिसली आहे. काही ठिकाणी केवळ फोटो सेशन पुरतीच लोक पुढे आले, तर काहींनी फोटोच्या पाठीमागे न लागता माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, वाशी, यवतमाळ येथील काही मजूर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर भीतीपोटी पायीच श्रीगोंद्यामधनं आपल्या गावाच्या ओढीनं परतीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या कानावर घातली आणि त्यांनी या मजुरांना थांबवलं. त्यांची समजूत काढून शहरामधील महाजी शिंदे विद्यालयामध्ये त्यांना निवाऱ्याला ठेवलं. प्रशासनानं त्यांच्या राहण्याची सोय केल्यानंतर लगेच शहरामधील तरुण व्यापारी समोर आले. त्यांनी त्यांच्या जेवणाची जबाबदारी उचलली. नवनीत मुनोत, अतुल बगाडे, निखिल बोरा, लौकिक मेहता, संदीप गुगळे, राहुल कोठारी हे व्यापारी अगदी तत्परतेनं कामाला जुंपलेत. गेले 23 दिवस झाले. सकाळी 9 वाजता चहा नाश्ता, 11:30 वाजता जेवण, पुन्हा संध्याकाळचं जेवण असा उपक्रम इथे सुरू झालाय. खमंग जेवण बनवण्यासाठी प्रसिद्ध असे शहरामधील आचारी दादा जाधव दिमतीला आहेत. परप्रांतीय अथवा राज्यामधील थांबलेल्या या लोकांना आता घराची ओढ लागली आहे. मात्र येथील व्यवस्था आणि श्रीगोंदेकरांच्या पाहुणचारावरती हे सगळेच खुश आहेत. नवनीत मुनोत, माझे दोस्त अतुल बगाडे, लौकिक मेहता, संदीप शेठ गुगळे, राहुल शेठ कोठारी आणि निखिल शेठ बोरा यांनी माननीय पंतप्रधानांनी 22 तारखेला जनता कर्फ्यू लागू केला होता. त्याच्यानंतर तो एक पुढं संध्याकाळी परत त्यांनी घोषणा केली 21 दिवस लॉकडाऊनची. त्यामुळं या तालुक्यामध्ये जे इतर परप्रांतीय होते ते इथंच राहिल्या गेले आणि त्यांचे खाण्यापिण्याचे हाल चालू झाले. माननीय तहसीलदारांनी आम्हाला आव्हान केलं की या परप्रांतीयांना काहीतरी आपण शिदा देऊ आणि त्यांचं पोटपाण्याची व्यवस्था करू. पण आम्ही पुढची भूमिका घेऊन त्यांना डायरेक्ट जेवण देण्याचंच ठरवलं आणि त्यांची इथं जेवणाची सोय केली. साधारण 1 तारखेपासून आम्ही त्यांची 1/4/2020 पासून आम्ही इथं जेवणाची सोय केलेली आहे. यामध्ये आम्ही 6 मित्र एकत्र आहोत आणि आम्हाला इथं भांडे वगैरे देण्याचं काम योगेश शेठ मुत्था यांनी केलेलं आहे. तर हे काम चालू असताना पुढं पहिल्यांदा 40 लोक होती, ते वाढत आता जवळजवळ 100पर्यंत आकडा गेलेला आहे. तरी पण आम्ही त्यांची सकाळची चहाची, नंतर 10 वाजता नाश्ता, दुपारचं 1 वाजता जेवण आणि संध्याकाळी परत पुन्हा चहा देऊन संध्याकाळचं जेवण अशी व्यवस्था इथं केलेली आहे. आणि त्याला आमच्याकडनं आचार्य जाधव पण आमचा चांगलं काम करतोय, तो पण व्यवस्थित जेवण देतोय सगळ्याला. आणि आता 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, तोपर्यंत आम्ही ही भूमिका पक्की ठेवलेली आहे. यांना इथनं यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरता आम्ही इथं त्यांची व्यवस्था. मैं यूपी का हूँ, इधर बड़वोजी सतारा से आया हूँ और यूपी के लिए जाना है और यहाँ का अच्छा सुविधा है, खाने पीने के लिए कोई टेंशन नहीं है, बस ठीक ठाक है, अच्छा जाता है, नाश्ता चाय पानी रोटी अच्छा रहता है. हमारे साथ में 6 मेंबर लोग हैं, सब लेबर का काम करते हैं. कहाँ काम करते थे तुम? बड़वोजी सतारा. राजस्थान गांव में हुबली में हमारा काम चल रहा था. नगर हमारा ठेकेदार रहता है और हम बीच में फंस गए हैं. अभी हम नगर भी जाना चाहते हैं, उसके बाद में हमारे गांव को जाना चाहते हैं. 1 महीना हुआ है और हमारा को भी इधर जम रहा नहीं है. चाय भी मिल रहा है, हमारा को उधर गाँव जाने का और बीच में फंस गए. अभी हमको गांव जाना है. महाराष्ट्र सरकार से यही मांग करते हैं कि हमारे को गांव पहुंचा दे. आम्ही वाशीवरून आणतो डोळगावाने. 4-5 दिवस काम केलं आम्ही. गहू ज्वारी कांदा काढला, जायची व्यवस्था केली आम्ही गावाकडं. तर माने सर आम्हाला इथं आणून सोयला होतात. आम्हाला 15 दिवस होतात. जेवणा खाण्याची सोय मस्त आहे.
पाणी वगैरे चाय घे भेटते, मस्त नाश्ता भेटते, सगळी सेवा आहे. माझी सासू आहे, माझी वाईफ आहे, सासरा आहे, साला आहे, मी काका आहे. घरी जायचं, आई वाट बघत आहे तिकडं. का लोड लागली आई म्हणे ये बाबा काय करू, मी एकली म्हणे घरी. मला यायला लागलो असं तसं. आई पहिली म्हणली जाऊ नको म्हणून तरी आलो इकडे जबरदस्ती. आता ये म्हणतात ती प्रायव्हेट गाडी करून पैसे किती लागतात दे म्हणत, मी देतो मग घरी आलो. आमच्यापेक्षा जायला तेवढा पैसा नाही सर, 2,500 रुपये होते. त्यातले 500 रुपये खर्च झाले, सामान निरमा सोडा तेल वगैरे, बस. आता आमच्यावर 2,000 रुपये आहेतच. पश्चिमकडे नगाराची काम नव्हते, ढोल ताशाची. आम्ही इकडे आलो कामाला. तर असं करोनामुळे आम्ही इकडे अटकून बसलो. आमचे आई बाबा वाट बघत आहेत तिकडे वाशिममध्ये. भाऊ आहे, लाईन आई आहे, आजा आहे, आजी आहे, ते वाट बघत आहे घरी. फोन करता ये कधी येता. आम्ही गाडी प्रायव्हेट करून जायसाठी गाडी बी नाही भेटत, इथून जाऊ देत नाही आम्हाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असतानाच श्रीगोंदा शहरात सुद्धा जे बाहेरगावाहून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून जे लोक आले आहेत, ज्यांच्या हातावर सपोर्ट आहे, त्यांच्यासाठी श्रीगोंदा शहरामध्ये काही स्वयंसेवी संस्था यांच्याकडून त्या लोकांसाठी जेवणाची सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच राहण्याचीही सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे. तर आपण पाहूया या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे गरीब जनतेचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान वाढत्या लॉकडाऊनमध्ये कोपरगावमधील साई देवा प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थापक दीपक वाजे यांनी गरिबांना अन्नधान्य शिधा वाटपाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरूच ठेवलंय. सध्या सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झालंय, त्यामुळे जनतेचे अन्न आणि पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. जसजसा लॉकडाऊन वाढतोय तसतशी गरजूंना अन्नधान्य शिधा वाटपाचं काम साई देवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक वाजे यांनी सुरू ठेवलंय. कोपरगाव शहरामधील साईनाथ नगर, येवला रोड परिसरामधील नागरिकांना आधी किराणा, नंतर तांदूळ आणि आता परत मदत म्हणून 1200 किलो तांदूळ आणि 850 किलो गहू वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांच्या घरोघरी जाऊन हे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन वाढलंय आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर आणि शिर्डी नगरसेविका सौ वंदनाताई गोंदकर यांच्या प्रेरणेने दीपक वाजे यांनी मदतीला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपक्रमाचं परिसरामध्ये मोठं कौतुक होत आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाऊन त्रस्त झाला आहात तर एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक. हाडांच्या तसेच शिरांच्या दुखण्यावरती 100% इलाज. आमच्या क्लिनिकमध्ये नैसर्गिक पद्धतीनं जुनाट आजारांवरती उपचार केले जातात. सायटिका, गुडघेदुखी, कंबर, पाठ, मान, मणका दुखणं, चकती सरकणं, संधिवात, पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं यासारख्या एक ना अनेक दुखण्यांवरती इथे उपचार उपलब्ध आहेत. फी 500 रुपये. थेरपीची फी 1,500 ते 2,500 रुपये. आयुर्वेदिक औषध हा 1 महिन्याचा खर्च आहे. वेळ 11 ते 5 वाजेपर्यंत. क्लिनिक गुरुवारी बंद राहील. येण्याच्या अगोदर फोन करूनच यावं. तुम्ही आज आलात तरी देखील चालेल. गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता. डॉक्टर तन्वीर देशमुख. ठिकाण गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, दातांचे वैद्य हॉस्पिटल शेजारी, रोशन कॉम्प्लेक्स समोर, नगर मनमाड हायवे, राहुरी. मोबाईल नंबर 8605 60 66 64 आणि 9975 90 60 07. तेव्हा एक वेळेस अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, राहुरी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
मुंबईवरून दुचाकीवरून आलेल्या आणि हातावरती होम क्वारंटाईनचा शिक्का असणाऱ्या व्यक्तीला 26 एप्रिल रोजी रावरी फॅक्टरी बस स्टँड इथे चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवून पकडले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला आता जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. मुंबईवरून दुचाकीवरती आलेल्या आणि हातावरती शिक्का असलेल्या क्वारंटाईन व्यक्तीला 26 एप्रिल रोजी राहुरी फॅक्टरी बस स्टँड इथे चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सतर्कतेनं पकडले आणि त्या व्यक्तीला पकडून वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. प्रशासनानं तात्काळची दखल घेतली आणि पुढील कारवाईसाठी नगरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये त्याला पाठवलंय. सध्या कोरोना महामारीनं मुंबई परिसरामध्ये थैमान घातला आहे. प्रशासनानं मुंबईमधील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेत. नरिमन पॉइंट मुंबई इथे एका बँकेमध्ये वाहन चालक म्हणून नोकरी करत असलेला आणि मालाड इथे निवासस्थान असलेला व्यक्ती हा 24 एप्रिल रोजी सकाळी आपल्या ॲक्टिवा मोपेड या दुचाकीवरनं घोटी इगतपुरी मार्गे निघाला असता राहुरीमध्ये आपल्या वडिलांची बायपास सर्जरी झालेली असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तो आला. रात्री त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू इथे येऊ नकोस, इथे थांबू नकोस, तू इथे थांबलास तर शेजारी पाजारी मला त्रास देतील. अगोदरच मला हृदयरोगानं खूप त्रास होतोय, मला आणखी त्रास देऊ नकोस असं सांगितलं होतं. रात्रीची वेळ असल्यामुळे आणि आपल्या घरच्यांनीच सहारा न दिल्यानं राहुरी शहरामधील एका मंदिरामध्ये त्यानं मुक्काम ठोकला. त्यानंतर 25 एप्रिल रोजी त्याला शहरामधील पोलिसांनी हटकलं, त्याची विचारपूस केली आणि आरोग्य विभागाकडे पाठवलं असता त्याला होम क्वारंटाईन शिक्का मारून इतरत्र न फिरता घरी जाण्यास सांगितलंय. मात्र वडिलांनी घरामध्ये येण्यास नकार दिल्यामुळे कुठं जावं असा प्रश्न त्याला पडला. राहुरी बस स्टँडवरती त्यानं मुक्काम ठोकला. त्यानंतर 26 एप्रिल रोजी राहुरी शहरामध्ये दुपारपर्यंत तो फिरत होता. गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये निवासाच्या दृष्टीनं तो गेला, मात्र या ठिकाणी जागा शिल्लक नाहीये असं सांगून राहुरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालयामधील निवासी कॅम्प इथे त्याला जाण्यास सांगितलं. दरम्यान दुपारी 3च्या सुमारास राहुरी फॅक्टरी बस स्टँड इथे नगर मनमाड मार्गावरती जाणाऱ्या वाहन चालकांना चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पाणी वाटप करत असताना त्यांनी या सदर व्यक्तीची विचारपूस केली. निलेश कुंभार या कार्यकर्त्याच्या नजरेत सदर व्यक्तीच्या हातावरील होम क्वारंटाईनचा शिक्का आला. त्यांनी तात्काळ चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर निलेश कुंभार यांनी तहसीलदार फसिउद्दीन शेख यांच्याशी संपर्क साधला. सदर व्यक्तीस आम्ही क्वारंटाईन शिक्का मारलेला असून त्याला घरी राहण्यास सांगण्यात आलेलं आहे असं उत्तर त्यांनी दिलं. मात्र सदर व्यक्ती घरी अथवा निवासी कॅम्पमध्ये न जाता इतरत्र भटकत राहिलाय. चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या चाणाक्ष वृत्तीनं आणि सतर्कतेमुळे आणि मुंबईसारख्या हॉटस्पॉट भागामधून आलेला सदर व्यक्ती वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ यांच्या ताब्यात देण्यात आलाय आणि नगरला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्याला पाठवण्यात आले. परंतु हॉटस्पॉट भागामधून आलेला हा व्यक्ती असून योग्य ती तपासणी करून बाधित आहे की नाही हे आता स्पष्ट होणार आहे. सदर व्यक्तीस ताब्यात घेण्यासाठी श्रीकांत जाधव, अनुप राऊत, सागर भालेराव, ऋषी राऊत, योगेश राऊत, प्रतीक जाधव, अमोल पाटोळे आदी कार्यकर्त्यांचे मोठं कौतुक केलं जात आहे. श्रीकांत जाधव, C24 तास, श्रीरामपूर. कोपरगावमध्ये समता परिवार आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीनं शहरामध्ये दररोज 700 ते 800 गरजूंना घरपोच डबे पोहोचवले जात आहेत. तसेच कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं काल अक्षय तृतीया आणि विश्वगुरू बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त 915 निराधारांना पुरणपोळीचं जेवण देखील देण्यात आलंय. ज्या वेळेस संधी उपलब्ध होईल त्यावेळेस संधी साधून वेगवेगळ्या सण उत्सवांचे औचित्य साधून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या विचारामधनं समता परिवारातर्फे सतत विविध उपक्रम राबवण्यात येतात. गरजू निराधार व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मदत केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून समता परिवार आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळामध्ये कोपरगाव शहरामध्ये दररोज 700 ते 800 गरजू निराधार व्यक्तींना घरपोच डबे देण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे काल विश्वगुरू बसवेश्वर महाराज यांच्या 915व्या जयंती आणि अक्षय तृतीयाचे औचित्य साधून कोपरगाव शहरामधील कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं 915 निराधार व्यक्तींना पुरणपोळीचं जेवण देण्यात आलंय, अशी माहिती कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष ओम प्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली आहे। याप्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूल शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ सुहासिनीताई कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोजन व्यवस्था, आचारी, कर्मचारी, समता परिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी, कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। या समाजसेवेच्या अनुषंगानं घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, विश्वस्त श्री संदीप कोयटे, लिओ क्लब ऑफ समताचे अध्यक्ष श्री कुलदीप कोयटे आणि कोपरगाव लिंगायत संघर्ष समितीचे श्री प्रदीप साखरे, सतीश निळकंठ आणि शहरामधील समाज बांधव हितचिंतक मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते। जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती आज सर्व जगभर साजरी होत आहे। त्या अनुषंगानं आमच्या कोपरगावसारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा लिंगायत संघर्ष समिती कोपरगावच्या वतीनं आम्ही घरगुती स्वरूपामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती पद्धतीनं बसवेश्वर जयंती साजरी करत आहोत। परंतु या बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं गेले महिनाभर आमच्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं कोपरगाव शहरामध्ये कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे त्या पार्श्वभूमीवर दररोज 700 ते 800 गोरगरीब नागरिकांना, निराधार नागरिकांना मोफत अन्नदान योजनेचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आज जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या 915व्या जयंतीनिमित्त कोपरगाव परिसरातील 915 नागरिकांना पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण आज मोफत देण्याचा निर्णय कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीने घेतला आणि या आपल्याला ज्या गाड्या दिसत आहेत या आता संपूर्ण गावामध्ये जाऊन 915 गोरगरीब निराधार लोकांना आमरस आणि पुरणपोळीचं जेवण या जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज देण्यात येणार आहे। आपल्या सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जगज्योती महात्मा बसवेश्वरांना अभिवादन। योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये प्रशासन सज्ज झाले। नागरिकांना सर्व सूचना वारंवार दिल्या जात आहेत। विनाकारण घराच्या बाहेर दुचाकीवरनं फिरणाऱ्यांवरती कारवाई केली जाते। तसेच दुकानांच्या बाहेर भावफलक न लावणाऱ्या दुकानदारांवरती देखील कारवाई सुरू आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना रोगाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले। नागरिकांनी घरातच राहावं, सहकार्य करावं असं आवाहन कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी केलंय। शासनानं कोरोनामुक्त जिल्ह्यांना थोड्याफार सेवा आता शिथिल केल्या आहेत। दरम्यान विनाकारण दुचाकीवरनं बाहेर फिरणाऱ्यांवरती अशा 500 चालकांवरती दंडात्मक कारवाईमध्ये 1.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। कोरोना विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनानं सतर्कतेचा इशारा देऊन देखील नागरिक नियमांचं उल्लंघन करतायत। नागरिकांनी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे म्हणून गाफील राहू नये, घरामध्येच थांबावं, आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, बाहेर फिरू नये, अन्यथा कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे। तसेच किराणा दुकानामध्ये भावफलक नाहीयेत अशा दुकान चालकांवरती दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना देताच लोहारा पोलिसांकडून दंडात्मक कारवाईबरोबर तालुक्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक चौरे, ठाणे अंमलदार अनिल बोदमवाड, प्रवीण नळेगावकर, अशोक गिरी, रामलिंग अडसूळ, पद्मराज गायकवाड, सचिन शेवाळे, नागेश राजपूत, वैजनाथ मोहिते, सचिन मुसांडे, किशोर शेवाळे, महिला कॉन्स्टेबल जगदेवी स्वामी, सरोजा काजळे, स्वाती कौरव आदींसह पोलीस कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत। दरम्यान अनेक रती महारथी टवाळखोर ग्रामीण भागामध्ये पोलिसांना चकमा देत आहेत आणि नियमांचं उल्लंघन करत आहेत। अशा टवाळखोर महाभागांवरती तात्काळ पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून करण्यात येते। मी बाबुराव घाडगे, नागराळ येथील रहिवासी असून मी शेतकरी आहे। कोरोना रोग भयानक आलेला आहे। सर्व पोलीस व डॉक्टर, सिस्टर, सर्व कर्मचारी आतोकात प्रयत्न करत आहेत, पण ही जनता जी आहे खेड्याची झालं, सर्वच झालं, लोक
ऐकायला तयार नाहीत. काही निमित्त भाजीपाल्याचे निमित्त किराणाचे निमित्त करून काही बाहेर फिरत आहेत आणि बाहेर फिरल्यामुळं हे कोरोना गेलेला अजून परत येण्याची शक्यता आहे. रात्रंदिवस पोलीस झटत आहेत, प्रत्येक गावोगाव जाऊन सांगत आहेत, कोणाला मारत बी आहेत, पण ती कोणाची भीती राहिलेली नाही. लोक काही निमित्त करून बाहेर फिरत आहेत. त्याच्यामुळं आणखीन कोरोना वाढण्याची शक्यता आहे. तरी शासनानं व इथल्या कलेक्टर सर्वांनी मिळून याचा बंदोबस्त केला पाहिजे. काय कवाना याला बंधन घातलं पाहिजे, तर कोरोना जरा शांत झाला तर होईल. यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंध्यत्व निवारण सेंटर, दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार, वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू, गुटखा, दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडेवाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढ काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय, डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन. मोबाईल नंबर 74 98 13 67 01. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ. गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया. तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 02426 23 55 00. जनसंपर्क अधिकारी, मोबाईल नंबर 83 90 02 49 73. 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. मोबाईल नंबर 80 07 97 57 59. तेव्हा मग आता धावपळ करू नका. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जाते. दरम्यान शनिवारी सुपा बाजार समिती आवारामध्ये चिंच खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी व्यापारी आणि शेतकरी यांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला. देशामध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतोय, मात्र बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. असाच प्रकार शनिवारी सुपा येथील बाजार समितीच्या आवारामध्ये बघायला मिळालाय. राज्यामधील प्रमुख चिंच खरेदीसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. राज्यामधील अनेक जिल्ह्यांमधून आलेले व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीच तयारी या ठिकाणी दिसली नाहीये. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स महत्त्वाचा आहे. देशात सर्वत्र सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे काही दिवस बाजार समितीच्या आवारामध्ये गर्दी दिसत नव्हती. येथील मालक खरेदीसाठी राज्यामधील अनेक जिल्ह्यांमधनं व्यापारी मोठ्या संख्येनं इथे येत असतात. या माध्यमामधनं हा संसर्ग वाढण्याची भीती ग्रामस्थांना आहे. अचानक शनिवारी उपबाजार समितीनं लिलाव सुरू केल्यामुळे गावकरी संतापले. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतच्या मार्फत बाजार समितीला चिंचेचे लिलाव बंद करण्याबाबत पत्र देण्यात आलं आहे. या भागामध्ये स्थानिक शेतकऱ्यांची चिंच ही यापूर्वीच विक्री झाली आहे, परंतु राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधनं उच्च बाजारामुळे आवर्जून शेतकरी इथे गर्दी करतात. येणारे व्यापारी आणि शेतकरी यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं बाजार समितीने इथे कुठलीच दखल घेतली नाहीये असं सांगण्यात आलंय. मनोहर तावरे, सी24 तास, बारामती. राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील अशोक थोरात या कामगार तलाठ्यानं वाळू तस्करांकडून 40,000 रुपये घेऊन 27 एप्रिल रोजी उरलेले 10,000 रुपयांची लाच घेत असताना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागामधील पथकानं थोरात याला सापळा रचून रंगेहात पकडले आणि कारवाई करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील अशोक थोरात या कामगार तलाठ्यानं वाळू तस्करांकडून अगोदर 40,000 रुपये घेऊन 27 एप्रिल रोजी उरलेले 10,000 रुपयाची लाच घेत असताना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागामधील पथकानं थोरात याला सापळा लावून रंगेहात पकडून कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या कोरोना व्हायरसनं अवघ्या देशाला मृत्यूच्या जबड्यात ओढलाय. या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन दिवस रात्र एक करून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे. अशा परिस्थितीमध्ये राहुरी येथील महसूल विभागामध्ये ताराबाद इथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असलेला अशोक रामचंद्र थोरात हा मात्र वाळू तस्करांकडून लाच घेण्यात स्वतःची धन्यता मानतोय. ताराबाद इथे लॉकडाऊनच्या काळात देखील वाळू तस्करी जोरात सुरू आहे. अशा एका वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला 26 एप्रिल रोजी पहाटे पकडलं होतं. त्या ट्रॅक्टरवरती कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये यासाठी अशोक थोरात या कामगार तलाठ्यानं संबंधित ट्रॅक्टर मालकाकडे 50,000 रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार 40,000 रुपये लगेच देण्यात आले आणि उर्वरित 10,000 रुपये 27 एप्रिल रोजी दुपारी घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा लावून अशोक थोरात या तलाठ्याला पकडला आहे. तर कारवाई ही नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, नाशिक परिक्षेत्र अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे तसेच पोलीस नाईक प्रशांत जाधव, विजय गंगुल, राधा खेमनळ, संध्या म्हस्के, चालक हरुण शेख यांनी केले. मात्र या कारवाईनं तालुक्यातील नोकर वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील ताराबाद येथील कामगार तलाठी अशोक थोरात यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या घटनेत काल दिनांक 26 एप्रिल रोजी ताराबाद परिसरात चोरटी वाळू वाहतूक करताना एका ट्रॅक्टरला तलाठी थोरात यांनी पकडले होते. सदर ट्रॅक्टरवर कुठलीही कायदेशीर कारवाई करू नये यासाठी संबंधित ट्रॅक्टर मालकाकडे कामगार तलाठी अशोक थोरात याने 50,000 रुपयाची लाच मागितली होती. तडजोड करून काल 40,000 रुपये रोख देण्यात आले होते अशी माहिती मिळाली. तसेच उर्वरित 10,000 रुपये आज संबंधित तक्रारदारकडून तलाठी अशोक थोरात हे घेत असताना लाचलुचपत विभाग पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे. सदर कारवाई ही राहुरी तालुक्यातील ताराबाद येथे झाली आहे. सी24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी.
अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वावरती असणारे लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज जयंती ही शेलगाव देशमुख इथे लॉकडाऊनमुळे घरोघरी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वावरती असणारे लिंगायत समाजाचे संस्थापक आणि श्रद्धास्थान असणारे महात्मा बसवेश्वर जयंती लॉकडाऊनच्या काळामध्ये आली. त्यामुळे मोठा गाजावाजा न करता आणि कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता लिंगायत समाज बांधवांच्या वतीनं घरोघरी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी घरोघरी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तसेच त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी शैलेश शेलगेणवार, दिवाकर शेलगेणवार या ठिकाणी हजर होते. आज अक्षय तृतीयाच्या दिवशी लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या श्रद्धेने वाजागाजा न करता घरोघरी मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली आहे. गजानन नरवाडे, सी24 तास, मेहकर. शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील पाझर तलावामध्ये चासकमान धरणामधील पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे नागरिक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सी24 तास वृत्तवाहिनीनं या परिस्थितीची दखल घेतली आणि ही समस्या सोडवावी यासाठी आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान 2 दिवसांमध्ये आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांनी आश्वासनांची पूर्तता केली आहे. शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील पाझर तलावामध्ये चासकमान धरणामधील पाणी सोडण्यात आल्यानं नागरिक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. सन 1972च्या दुष्काळामध्ये कोंढापूर येथील कुंभारखाणी पाझर तलावाचं काम करण्यात आलेलं आहे. पाझर तलावाच्या जवळ कोंढापुरी ग्रामपंचायतनं नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी बांधली आहे. तिथून ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना राबवलेली आहे. ऐन लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह पाळीव जनावरांच्या पुढे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे तलावामध्ये पाणी शिल्लक न राहिल्यामुळे ग्रामस्थांकरता ग्रामपंचायतनं राबवलेली नळ योजना बंद पडण्याची शक्यता निर्माण होऊ लागली होती. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते विजय ढमढेरे यांनी सी24 तास वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली होती. या माहितीची गंभीरता पाहता आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांनी या विभागामधील विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती दिली आहे. तर या कुंभारखाणी पाझर तलावामध्ये 2च दिवसात चासकमान धरणामधील पाणी येईल असं आश्वासन आमदार अशोक बापू पवार यांनी यावेळी दिलं होतं. त्याचप्रमाणे अवघ्या 2च दिवसात पाणी सदर बंधाऱ्यामध्ये आलंय, म्हणून आमदार अशोक बापू पवार यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांचे कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आभार मानले. तर या पाझर तलावामध्ये चासकमान धरणामधील पाणी सोडण्यात यावं या संबंधीचं वृत्त सी24 तास वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केल्याबद्दल वृत्तवाहिनीचे तसेच प्रतिनिधी सुनील पिंगळे यांचे आभार मानून नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत. तसेच शेती शिवारामधील उन्हाळी पिकांना वितरकेमधील पाणी मिळाल्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये करपून झालेल्या पिकांना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे वितरकेमधील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान मानून आनंद व्यक्त केला. सुनील पिंगळे, सी24 तास, शिक्रापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. वडाळा बहिरोबा इथे सुखरूप प्रसूती झालेल्या मजूर महिलेची तिच्या कुटुंबासोबत डॉक्टर काळेंनी तिच्या गावी यवतमाळ इथे केली सुखरूप रवानगी. लॉकडाऊनच्या काळामध्ये हाताला काम नसल्यामुळे गावी निघालेल्या मजुरांचे समुपदेशन करून पारनेर पोलिसांनी त्यांची निवारा केंद्रामध्ये केली व्यवस्था. मुंबईवरून दुचाकीवरती आलेला आणि हातावरती शिक्का असणाऱ्या व्यक्तीला राऊरी फॅक्टरी इथून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले दाखल.
आणि सुपा बाजार समितीमध्ये चिंच खरेदीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गर्दी. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा उडाला पुरता फज्जा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर्तमानात बिनधास्त.